पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि मनसे विद्यार्थी सेना यांच्यातला वाद जो आहे तो चिघळताना दिसतोय। खरं तर एका बॅनरवरून ही वादाची सुरुवात झाली। सध्या आपण बघू शकतो पुण्यातील पेरुगेट चौकीसमोर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी जे आहेत ते सध्या ठिय्या मांडून बसलेले आहेत। नक्की त्यांची काय मागणी आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, आपण बघू शकतो की मनसे विद्यार्थी सेनेच्या विरोधात हे सर्व विद्यार्थी आहेत ते जोरदार घोषणाबाजी देत आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊयात। तुम्ही पेरुगेटच्या पोलीस चौकीसमोर ठिय्या मांडून बसला आहेत, काय नक्की मागणी तुमची? आज सकाळी काही विद्यार्थ्यांनी म्हणजे जे समाजकंटक आहेत त्यांनी मनसेच्या विरोधातले पोस्टर त्या महाविद्यालयामध्ये हे केले आऊट केले होते, पण त्याच्यामध्ये विद्यार्थी परिषदेच्या कुठल्याही कार्यकर्त्याचा काही संबंध नव्हता। उलटं त्याची तक्रार करायला विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते कोरेगाव पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेले असता इथे मनसेच्या काही गुंड प्रवृत्तीच्या काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी येऊन कार्यालयामध्ये बसलेले असताना विद्यार्थ्यांना हात पकडून बाहेर काढलं, गुंडगिरी केली, त्यांना तिथून हात पकडून बाहेर केलं आणि कार्यालयाला कुलूप लावून तिथून निघून गेले। तर आमची आत्ता हीच मागणी आहे की जे काही ते गुंड आहेत किंवा जे काही ते कार्यकर्ते आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावी, तोपर्यंत विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते इथून उठणार नाही। खरंतर सुसंस्कृत पुणे म्हणून त्या पुण्याकडे बघितलं जातं। विद्यार्थी म्हणून आहात, कारण विद्यार्थी भारत देशाचं भवितव्य आहे। तुम्ही रस्त्यावरती बसलाय, सध्या सर्व पूर्ण रस्ता अडवलाय, लोकांची गैरसोय होती, मात्र या वादाची ठिणगी नक्की काय होती? त्यांनी तुमच्यावरती काय आरोप केला आणि काय कशी सुरुवात झालेली होती? नक्की विषय असा झाला होता की जे काही त्यांनी पोस्टर आउट केले होते त्याच्यामध्ये विद्यार्थी परिषदेचा कुठलाही कार्यकर्ता नव्हते। ह्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे चौकशी केली होती, पण ह्याच्यात विषय असा झाला की काही समाजकंटक आहेत त्यांनी आमच्या दोन्ही संघटनेमध्ये वाद निर्माण करण्यासाठी हा सर्व प्रकार केलेला आहे। तर ह्याच्यासाठी म्हणजे जो काही प्रकार केला आहे तो आमच्या दोन्ही संघटनेमध्ये वाद निर्माण करण्यासाठी केला होता, पण त्यांनी पूर्णपणे चौकशी न करता डायरेक्ट विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयामध्ये येऊन तिथं कुलूप लावण्याचा असा पेरुगेट पोलीस चौकीसमोर तुम्ही बसलाय, जोरदार घोषणाबाजी देताय, काय आता नक्की तुम्ही मागणी कधी तुम्ही या ठिकाणून उठणार आहात? आम्ही इथून या मिनिटाला उठणार, ज्या मिनिटाला ते जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर आता गुन्हा नोंदला गेलेला आहे त्यांच्यावर अटक होईल। त्यांना जोपर्यंत त्यांच्यावर अटक होत नाही तोपर्यंत विद्यार्थी परिषद हलणार नाही। आणि तुम्ही बोलले सुसंस्कृत पुणे, जर सुसंस्कृत पुणे आधी होतं तर मग ट्रॅफिकचा प्रश्न काय आहे? म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना नका लुटू, हा प्रश्न की ट्रॅफिकचा प्रश्न दररोजचा प्रश्न आहे या ठिकाणचा। विद्यार्थी परिषदेमुळे ट्रॅफिक दररोजची इट आहे, आणि ज्यावेळेस विद्यार्थ्यांना आणण्याला विद्यार्थी बसले तर लगेच तुम्हाला विद्यार्थी दिसले का? म्हणजे हे मला समजा समाजाला सांगायचं या ठिकाणी की विद्यार्थी परिषदेची काही चूक नसताना अन्याय सहन केला जाणार नाहीये। कोणत्याही गुंड प्रवृत्तीची विद्यार्थी सेना इथे येऊन आम्हाला दाबू शकत नाही। विद्यार्थी त्याचा कडक प्रतिकार करेल एकदम, आणि आम्ही उठणार नाही जोपर्यंत त्याला अटक होत नाही। आपण बघू शकतो एकंदरीतच हे सर्व विद्यार्थी आहेत ते आक्रमक झाले आहेत। जोपर्यंत विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून हटणार नाही, अशी जी भूमिका आहे ती या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी घेतलेले सध्या आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।